नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आजी ईश्वरीच्या आईचे हात जोडून माफी मागून म्हणते की खरंच मोठी चूक झाली माझ्याकडून, माफ करा. मी या सगळ्या संशयाच्या पायी आपली नाती खराब केली. तुमच्यावरती मी आरोप केला आणि त्यामुळे आपलं इतकं सोन्यासारखं नातं होतं ते खराब झालं. खरंच खूप मोठी चूक झाली माझी. त्यावेळेला मग आता लगेचच आजीला ती म्हणायला लागते की हे बघा, बस झालं आता, माफी नका मागू, सगळं काही होईल ठीक, आता या माफीची गरज नाही आहे, असं ती बोलून दाखवते. आणि नंतर तेवढ्यातच ईश्वरी येते आणि आईला हळद कुंकू देत असते. हळद कुंकू लावल्यानंतर आता आई देखील ईश्वरीला हळद कुंकू देते आणि आजीला लगेचच ईश्वरी ही नमस्कार करते. त्यानंतर आता आईला ईश्वरी नमस्कार केल्यानंतर आई तिला सदा सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देते आणि म्हणते की सगळं काही व्यवस्थित होईल. आणि नंतर ईश्वरी त्या बाबतीत गप्पच असते, कारण की सगळं जे काही झालं आहे तिच्या मनाप्रमाणे घडत असतं. नंतर आता आजीचा निरोप घेऊन ईश्वरीची आई पुढे जाते. रमाकांत उभे असतात, त्यांच्यासमोर ती अगदी नमस्कार करून उभी असते आणि नंतर माझ्या मुलीची काळजी घ्या असंही त्यांना सांगते. त्याचबरोबर रमाकांतना ती म्हणते की आता इथून पुढे सगळं वेगळं आहे, आपल्यावर जो काही लागलेला आरोप आहे तो सगळा पुसला गेला आहे असं म्हटल्याबरोबर बाबाही तिथेच गप्प बसतात आणि त्यांच्याही डोळ्यातून आता पाणी येत असतं. इतके वर्ष त्या दोघांनी जे भोगलेलं असतं ते खूप मोठं असतं. नंतर आता आई मी येते असं म्हणून निघून जाते आणि आजी आता ईश्वरीजवळ येते आणि ईश्वरीला जवळ घेऊन ती म्हणते की ईश्वरी, तुझ्याबद्दल माझ्या मनात जो काही गैरसमज होता ना बाळा, तो सगळा निघून गेला आहे. खरंच सगळं काही व्यवस्थित झालं आहे. मी जे काही केलं त्याबद्दल मला माफ कर. तेव्हा आता ईश्वरी आजीला जवळ घेते आणि आजी देखील ईश्वरीला जवळ घेऊन मिठी मारते. त्यानंतर मग आता दोघीजणींचंही सगळं काही व्यवस्थित झालेलं असतं. तेव्हा मामा म्हणतो की चला, फायनली सगळे जे काही चक्केपंजे होते, जे काही दुरावे होते ते सगळे संपले. आता सगळी नाती स्वच्छ झालेली आहेत आणि त्यामुळे घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण आहे. मी काय म्हणतोय की आमची इंदोरची सुनबाई काहीतरी मस्त इंदोरी गोडधोड पदार्थ झाला पाहिजे की नाही, आज होऊ दे मग काहीतरी इंदोरी गोड बेत. तेव्हा आजी म्हणते की काय रे अवी, अरे तिचा हाताला लागलं आहे आणि तू तिलाच गोड बनवायला सांगतोयस, तुझ्या बायकोला सांगती कुठे आहे? तेव्हा तो म्हणतो की बापरे, वल्लरीला गोड बनवायला सांगणं म्हणजे. तेव्हा मग लगेचच सगळेजण विचार करत असतात की मामी आहे तरी कुठे. तेव्हा वल्लरी आतमध्ये असते आणि म्हणते की आता काय ईश्वरीच्या आईवरचे सगळे डाग पुसले गेले, म्हणजे काय सगळेजण त्यांचा उदोउदोच करत असणार आहेत. तेव्हा मामा आता म्हणतो की वल्लरी कुठे गेली. त्याचबरोबर ईश्वरी म्हणते की हो, म्हणजे मामीलाच पुरावे हवे होते, माझ्या आई निर्दोष आहे त्या विरोधातले, मग आता मामी आहे तरी कुठे. तेव्हा मामा म्हणतो की थांबा जरा बघा, मी बघतो काय करायचं ते, पण गोड पदार्थाची गॅरंटी नाही बरं का, असं म्हणून आता तो तिथून निघून जातो आणि ईश्वरीला शोधत असतो. तेव्हा वल्लरी ए वल्लरी असा आवाज देत आतमध्ये येत असताना मामी म्हणते की झालं, आले हे सगळेजणं, आता मी समोर गेली नाही, काहीतरी चुकीचं घडलेलं दिसलं नाही तोपर्यंत हे मला काही सोडणार नाहीत. थांब, आता मला काहीतरी केलं पाहिजे असं वल्लरी विचार करत असते. आणि त्यानंतर मग आता बाबा हे तिथेच उभे असतात. त्याचबरोबर आजी म्हणते की रमाकांतराव तुम्ही कुठे निघालात, बसा ना इथे. आता बाबांना ती बसायला सांगते आणि त्याचनंतर मामा आतमध्ये जातो आणि म्हणतो की वल्लरी अगं काय झालं तुला. वल्लरी चक्कर येऊन पडण्याचं नाटक करते आणि मामा आता अर्णव ईश्वरी आतमध्ये या असा आवाज करतो. तेव्हा सगळेजण आतमध्ये येतात आणि वल्लरी उठ, काय झालं आहे काय तुला, असं मामा आवाज देत असतो. तितक्यातच आता वल्लरीच्या अंगावरती लगेचच मामा पाणी शिंपडतो, ती उठते आणि अर्णव तिला पाणी प्यायला देतो आणि म्हणतो की मामी काय होतं आहे तुला. तिला आता चक्कर आल्यासारखं झालेलं असतं. तेव्हा अर्णव म्हणतो की मामा ते बघ AC ऑन कर रूमची, तिला बरं वाटेल. त्यानंतर मग आता तिला बसायला सांगतात आणि अर्णव विचारतो की मामी काय झालं, अगं तुला कसला त्रास झाला. मग मामाही म्हणतो की अगं बराच वेळ झाला तू दिसली नाहीस, होतीस कुठे. ती म्हणते की त्याचं काय ना, मी बाहेरून आले मगाशी आणि इथेच होते, माझी ना जी सकाळची गोळी असते ती घ्यायची राहिली म्हणून मी गोळी घ्यायला म्हणून आले, तेवढ्यातच अचानक माझ्या डोळ्यासमोर ना अशी अंधारी आल्यासारखी झाली, म्हणून मी तिथल्या तिथेच खाली बसले, पण खरंच मला कळलं नाही काय झालं ते, अचानक डोकं जड झालं आणि अंधारी आल्यासारखं झालं, म्हणून मला चक्कर आली असं ती बोलून दाखवते. त्यानंतर मग आता मामा म्हणतो की अगं अचानक कसं काय चक्कर आली तुला पण, आणि तुला माहिती आहे का की बाहेर काय घडलं ते. तेव्हा मामाला ती विचारते की मला कसं माहीत असणार. तेव्हा मग मामा म्हणतो की अगं ईश्वरीला तू 24 तासाचं चॅलेंज दिलं होतंस ना, ते पूर्ण केलं तिने.
तिने पुरावा आणला आहे तिच्या आईच्या विरोधात. तेव्हा ती म्हणते की हो का, बरं झालं पुरावा मिळाला. असं नंतर मग लगेच मामा तिला व्हिडिओ दाखवायला सांगतो. ईश्वरी व्हिडिओ प्ले करते आणि धुमाळ जे काही बोललेलं असतं ते सगळं प्ले तिथे होत असतं की मी हे केलं नव्हतं, म्हणजे मला एका बाईने पैसे दिले होते रमाकांत आणि सुप्रिया यांची बदनामी करण्यासाठी. आणि तेवढ्यात अर्णव ती व्हिडिओ दाखवतो आणि मग ही बाई, या बाईनेच हे सगळं घडवून आणलं आहे, मला पैसे दिलेत असं तो बोलून दाखवत असतो. त्याच वेळेला मग इथे वल्लरीच्या मनामध्ये आणखी वेगळंच येतं की आता पुढे याने जर माझं नाव घेतलं असतं तर माझी इथल्या इथेच वाट लागली असती. त्याचबरोबर आता लगेचच वल्लरी म्हणायला लागते की बापरे, कोण होती ती बाई, अगदी डेंजर दिसते. त्यावेळेला मामा म्हणतो की डेंजर, अगं आता त्या बाईची काय हालत होणार आहे ना तेच बघा. तेव्हा तिला आजी म्हणते की कडकमधली कडक कारवाई तिच्यावर झाली पाहिजे. तेव्हा अर्णव म्हणतो की तिला पोलीस शिक्षा देतील ते देतील, त्याच्या अगोदर मी तिला शिक्षा करणार आहे, असं अर्णव अगदी छातीटोकपणे सांगतो. आणि त्यानंतर मग वल्लरी घाबरलेली असते. मामा म्हणतो की वल्लरी, अगं काय झालं तुला, तू शांत हो, म्हणजे अगदी गप्प का झाली आहेस तू. तेव्हा ती म्हणते की काही नाही हो, मला तर खरंच खूप भीती वाटते हे सगळं जे काही घडलं आहे ना त्याबद्दल, म्हणजे बरंच झालं यांना पुरावा मिळाला मला. तेव्हा मामा म्हणतो की अगं आत्तापर्यंत तू खूप काही बडबडत होतीस जेव्हा ईश्वरीची आई निर्दोष नव्हती, पण आता तू काही बोलायला मागत नाही आहे, तू गप्प का झाली. वल्लरी म्हणते की काय बोलणार हो, आताशी मला बरं वाटले कुठेतरी, म्हणजे आताशी मला ग्लानीतून बाहेर आल्यासारखं झालं आहे आणि त्यात तुम्ही काय बोलताय, म्हणजे जे काही घडलं ते चांगलंच घडलं ना. तेव्हा मग मामा म्हणतो की हो चल, आता तुला बरं वाटतंय ना, तुला माहिती आहे का आज काय ठरलं आहे ते, म्हणजे सगळं काही व्यवस्थित झालं आहे, पुरावे समोर आलेत ना, त्यामुळे मग आता गोडाचा बेत बनवायचा आहे. म्हणजे मी मुलांना सांगितलं की, तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते की हो मामी, आज ना तुमच्या हातून गोडधोड खाण्याची इच्छा झालेली आहे. तेव्हा मामा म्हणतो की ठीक आहे, काही झालं ना तरीही आपण तिच्या हातून गोड खाऊ शकतो, पण आजपर्यंत ना मी वल्लरी कधी किचनमध्येच पाहिलेलं नाही, त्यामुळे जरा तुमचं कठीण आहे बरं का. असं म्हटल्यावर सगळे हसायला लागतात. नंतर अंजली आपल्या रूममध्ये आलेली असते आणि ती सगळ्या गोष्टी आठवत असते. तेवढ्यातच तिथे राकेश येतो आणि म्हणतो की अंजली मॅडम, काय झालं, तुम्ही अशा गप्प का बसलेले आहात, म्हणजे घरातलं सगळं काही वातावरण आता चांगलं झालं आहे, म्हणजे तुमच्या बाबांवरती जो आरोप लागला होता तोही आता निर्दोष आहे ते सिद्ध झाले, मग उगीचच तुम्ही चेहरा पाडून का बसले आहात. राकेश तिला हे सगळं विचारत असतो. आणि त्याचबरोबर आता अर्णव आणि ईश्वरी रूममध्ये येतात. ते दोघंजणं आल्याबरोबर राकेश म्हणतो की अरे अर्णव साहेब, ईश्वरी मॅडम या ना, आतमध्ये या. तेव्हा मग अर्णव आतमध्ये येतो आणि तो म्हणतो की ताई काय करतेस तू. तेव्हा ती लहान मुलीच्या म्हणजेच कर्णिकाच्या कपड्याच्या घड्या करत असते. तेव्हा आता लगेचच अर्णवला तो बसायला सांगतो की या ना, बसा ना. तेव्हा मग ईश्वरी येते आणि म्हणते की ताई हे घ्या पेढा, तोंड गोड करा तुमचं. तेव्हा अंजली लगेच म्हणते की कशासाठी हा पेढा, कशासाठी. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की काय आहे ना की आईवरचा जो आरोप आहे आई आणि बाबांवरचा तो निर्दोष सिद्ध झाला, त्यासाठी मी देवाकडे मिठाई ठेवली होती आणि हा घ्या त्याचा प्रसाद. तेव्हा मग लगेचच ती म्हणते की नको, मला काही नको आहे पेढा वगैरे, आणि काय गं हे सगळं तू मला खिजवण्यासाठी आणलंयस ना इथे. तेव्हा ईश्वरी म्हणते की म्हणजे. तेव्हा अर्णवही म्हणतो की ताई हे काय बोलतेस तू, खिजवण्यासाठी अँड ऑल. तेव्हा ती म्हणते की हो, म्हणजे मीच तुला 24 तासाचं अल्टिमेटम दिले होतं ना की तू आरोप सिद्ध करून दाखव, मग मी हे सगळं जे काही बोलले त्यावरून तू जिंकलीस, यासाठी मुद्दाम हा पेढा मला दाखवण्यासाठी आणलायस ना. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही ताई, असं काहीही नाही आहे, हा पेढा आपल्यातल्या सगळ्या नात्यांची गोड सुरुवात व्हावी ना यासाठी मी आणला आहे. तेव्हा लगेच ती म्हणते की नाही, आपल्या नात्याची गोड सुरुवात कधीच होऊ शकत नाही, कारण तू एक गोष्ट विसरतेस की मी माझ्या नवऱ्यावरचा आरोप सिद्ध करण्यासाठी 48 तास दिले होते तुला, पण ते तू अजून सिद्धच करू शकले नाही आहेस. तेव्हा ईश्वरी म्हणते की ताई नको, राहू द्या. तेव्हा ती म्हणते की हो, म्हणजे काय तुम्हाला तर राहू द्या वाटणारच ना, आणि चिंटू तुला तरी काय फरक पडतो की तुझ्या भाऊजींची मेमरी गेली आहे, तुला तर काहीच वाटणार नाही. तेव्हा अर्णव म्हणतो की ताई हे बघ, तुला वाटतंय ना तसं काही नाही आहे. ईश्वरी म्हणते की ताई प्लीज माझ्या हातून तरी हा पेढा खाल ना. असं समजा की या पेढ्यामधलं दूध, शक्कर आणि मावा जसं वेगळं करता येत नाही ना, तशीच आपलं नातंही वेगळं होण्यासारखं नाही आहे ताई. आपलं नातं हे खरंच खूप छान आहे आणि त्याची सुरुवात करूया आपण छान, म्हणून हा पेढा देते मी तुम्हाला. तेव्हा लगेचच ती म्हणते की नाही, अजिबात नको आहे हा मला पेढा, आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझ्याकडून पेढा तेव्हाच खाणार आहे जेव्हा माझ्या नवऱ्यावरचे जे सगळे काही आरोप आहेत ते निर्दोष ते सिद्ध होणार आणि
तू स्वतः त्यांची माफी मागत नाही तोपर्यंत हे कधीही सिद्ध होऊ शकत नाही आणि मी तुझ्या हातून गोड खाऊ शकत नाही, असं ती बोलून दाखवते. आणि शेवटी अंजली आपल्या मनाचं आहे तेच करते. अर्णवला आणि ईश्वरीला ती नाराज करते आणि तेवढ्यातच ईश्वरी आता राकेशला पेढा देते. तो काही नाही म्हणत नाही, तो पेढा घेतो आणि नंतर अंजलीला बघतच अर्णव तिथून निघून जातो. अंजली अजूनही नाराजच असते. लगेच मनात राकेश म्हणतो की वा, बावळट अशी बायको असली ना तर आणखी कशाची आपल्याला गरजच भासत नाही. वा राकेश वा, मस्त तयार झाली आहे माझ्या बरोबरीने, असं म्हणून तो मनातच खुश होत असतो. त्यानंतर आता आजी ही बाहेर बसलेली असते. बाबांच्या गप्पा सुरू असतात आणि मग बाबा ते काहीतरी नाश्ता करून घेतात. तेवढ्यातच बाबा म्हणतात की खरंच आई, तुमच्या हातची चव तशीच आहे अजून, म्हणजे अन्नपूर्णा ती अन्नपूर्णाच, कित्येक वर्षानंतरही तुमच्या हातची चव तशीच टिकून आहे. तेवढ्यातच ईश्वरी येते आणि म्हणते की बाबा, तुमच्यासाठी हा पेढा, असं म्हणून आता बाबांच्या हातामध्ये ती पेढा देते. आणि मग बाबा म्हणतात की खरंच ईश्वरी, तू जे हे सगळं केलंस ना त्यामुळेच हे सगळं शक्य झाले, नाहीतर माझ्यावरचा हा आरोप कधीच सिद्ध, म्हणजेच मी निर्दोष आहे हे कधी सिद्ध झालं नसतं. खरंच म्हणजे इतक्या वर्षानंतर तू आलीस, पण सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्यासारख्या वाटत आहेत. मनावरचं खूप मोठं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतं आहे बेटा मला. तेव्हा ईश्वरी म्हणते की बाबा, तुम्ही निर्दोष होताच हेच आपल्याला फक्त पुराव्याने सिद्ध करायचं होतं, ते आपण केलं. आता काहीच प्रॉब्लेम नाही, सगळं काही व्यवस्थित होणार आहे घरामध्ये. त्याचबरोबर आता इथे बाबा म्हणतात की चिंटूला दिलास का तू पेढा खायला? तेव्हा आता तो खायला तयार नसतो. तेव्हा बाबा म्हणतात की अर्णव, हे घे, हा पेढा खाऊन घे आणि माझ्यावरचा राग आता तरी गेला ना रे तुझा. तेव्हा लगेचच अर्णव नाराज असतो. तो म्हणतो की नाही, तुमच्यावरचा राग माझा असा जाऊ शकत नाही. तेव्हा बाबा आश्चर्याने त्याच्याकडे बघतात आणि म्हणतात की चिंटू, असं का रे बोलतोस तू? आता तरी तुला कळलं आहे ना की मी निर्दोष आहे ते. तेव्हा मग तो म्हणतो की हे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, किती काही झालं ना तरीही तुमच्यावरचा हा जो आरोप लागला आहे ना, तो जरी निर्दोष सिद्ध झाला तरी मला हे नाही विसरता येणार की तुम्ही आम्हाला सोडून गेला होतात, म्हणूनच माझ्या आईने सुसाईड केलं होतं आणि या सगळ्या गोष्टी मी विसरू शकत नाही. जरी तुम्हाला बाकीच्या गोष्टींसाठी माफ केलं गेलं असलं तरीही या गोष्टीसाठी मी कधीही माफ करू शकत नाही, असं अर्णव त्याला बोलून दाखवतो. आणि त्याच वेळेला बाबा गप्प होतात. अर्णव म्हणतो की तुम्हाला केलं असेल माफ, पण मी तुम्हाला माफ नाही करू शकत. ओके, तुम्ही त्यावेळेला जे आम्हाला सोडून गेला होतात ना त्या गोष्टींना मी कधीही माफ करणार नाही. आता त्याच वेळेला अर्णव चिडून तिथून निघून जातो आणि कोणीही काहीही त्याला बोलू शकत नाही. तो गेल्यावर आजी म्हणते की चिंटूचा राग असा सहजासहजी जाणार नाही रमाकांतराव, त्याचा राग हा खूप मोठा आहे आणि मला वाटतंय की त्याला या सगळ्यासाठी आपण वेळ दिला गेला पाहिजे. त्याचा राग हळूहळू निवळेल, पण ते कधीही सांगता येत नाही. तो इतक्यात शांत होणाऱ्यातला नाही आहे, असं ती बोलून दाखवते. नंतर आता हे झाल्यानंतर ईश्वरी म्हणते की बाबा, तुम्ही काळजी करू नका, हळूहळू सगळं काही व्यवस्थित होईल. हा आरोपही निर्दोष झाला ना सिद्ध तुम्ही, तसंच पुढचंही सगळं काही व्यवस्थित होईल, नका काळजी करू. तेव्हा बाबा म्हणतात की ईश्वरी, तुझ्या रूपाने खरंच खूप एक जिद्दी मुलगी आयुष्यात आली. म्हणजे तुला भेटलो ना तेव्हाच मला समजलं की तू खूप जिद्दी आहेस आणि तुझ्या सगळ्या कष्टाने तू सगळं काही मिळवून आणणार आहेस. तेव्हा ईश्वरी म्हणते की अजून माझी परीक्षा संपलेली नाही आहे आजी, की मला अजूनही बऱ्याच संकटाचा सामना करायचा आहे. म्हणजे अंजलीताई, अर्णव सर हे दोघंजणही माझ्याशी अजूनही नीट बोलत नाही आहेत आणि माझी अजूनही लढाई संपलेली नाही. मी हे सगळं पूर्ण करायचं आहे, असं ईश्वरी स्वतः त्यांना सांगत असते. त्यानंतर मग ईश्वरी म्हणते की बाबा, ते सगळं जाऊ द्या, आता तुम्ही तोंड कडू करून घ्या, असं म्हणून आता ईश्वरी त्यांच्या तोंडामध्ये पेढा देते आणि त्यांना तोंड गोड करायला सांगते. मग बाबा तिच्या डोक्यावरती आशीर्वाद ठेवून म्हणतात की खरंच ईश्वरी बेटा, तू खूप छान आहेस आणि खरंच तू खूप मोठी हो आणि तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, असं म्हणून ईश्वरीच्या डोक्यावरून ते आता हात ठेवतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सुप्रिया पण तिच्या देवाऱ्याकडे हात जोडून असते. संध्याकाळची दिवा लावणी झाल्यानंतर ती हात जोडून देवाकडे प्रार्थना करत असते की इतके वर्ष मी ज्या दुःखात जगत होते, इतके वर्ष ज्या घाणेरड्या आरोपाखाली मला जगावं लागत होतं, तो अखेर आरोप आज फेटाळला गेला. मी निर्दोष सिद्ध झाले. इतक्या वर्षापूर्वीची जखम आज पुन्हा भळबळली, परंतु ती बरी होण्यासाठी खरंच देवा तुझे खूप खूप आभार. आणि त्यासाठी मी तुला म्हणजेच हात जोडते की आज जे काही केलं असं ते खूप चांगलं होतं. तेव्हा नमू बघत असते आणि म्हणते की आई, अगं हे काय, आज इतका वेळ तू देवाकडे काय नमस्कार करून उभी आहेस आणि देवाकडे नेमकं काय मागत आहेस तू? तेव्हा मग सुप्रिया नमस्कार करते आणि म्हणते की हे बघ नमू, अगं असं झालं ना की
की खूप चांगली गोष्ट घडली आहे. माझ्यावर जो काही कित्येक वर्ष जो काही आरोप होता त्यावर मी निर्दोष सिद्ध झाले आणि त्यामुळे आज मला खूप मनातून शांत असल्यासारखं वाटतं आहे, खूप समाधानी वाटतं आहे मला आणि म्हणूनच मी देवाकडे हात जोडून उभे होते. तेव्हा मग लगेचच आता हे झाल्यानंतर नमू म्हणते की आई बरं झालं. तेवढ्यात आता ईश्वरी ही म्हणजे ईश्वरीच्या घरचं जे काही प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला आहे, सगळं ठीक झालं आहे असं नमूला ती सांगते. नमू म्हणते की हे तर एकदम बढिया होऊन गेलं. तेव्हा आई म्हणते की नमू म्हणजे ना मला तुला एक गोष्ट सांगायची होती की मला ना अक्कलकोटला जायचं आहे आणि बाबांचं जे काही व्यवस्थित होतं ना ते सगळं पास झालं आहे, त्यामुळे बाबांनाही येता येणार आहे. मला दोघांनाही अक्कलकोटला जायचं आहे. पण मला सगळ्या काही देवांच्या म्हणजेच फेऱ्या करायच्यात, प्रदक्षिणा करायच्यात. पण त्याच्यासाठी मला थोडे दिवस थांबायला लागेल, जवळजवळ तुला एकटं राहावं लागेल 1 महिना. तेव्हा ती म्हणते की हो मग काय हरकत आहे, राहीन मी एकटी. पण सुप्रियाला काळजी असते. सुप्रिया मनातच म्हणते की नाही, माझी मुलगी एकटी आणि त्यात हा मुलगा शुभंकर घरी, काही चुकीचं तर नाही ना, असा विचार आता तिच्या मनामध्ये यायला लागतो. त्यानंतर आता इथे ईश्वरी ही अर्णवकडे येते. अर्णव डोक्याला अजूनही हात लावून असतो. ईश्वरी म्हणते की हे काय अर्णव सर तुमचं, तुम्ही अजूनही डोक्याला का हात लावून बसलेले आहात आणि सगळं काही ठीक झालं आहे, मग तुम्ही बाबांना माफ का नाही केलं? असं नका करू, मोठ्या मनाने बाबांना तुम्ही माफ करा. त्यावेळेला आता अर्णव म्हणतो की नाही मिस इंदोर, तुला जे काही वाटतंय ना तसं काहीही होणार नाही आहे. मी त्यांना अजिबात माफ करू शकणार नाही आहे. तेव्हा मग ती म्हणाली की असं का पण? तो म्हणतो की तुला कारण तर माहीत आहे, त्यासाठी मी त्यांना माफ करू शकत नाही. आणि अर्णव म्हणतो की तू सारखं हे का बोलत राहतेस मला? ईश्वरी म्हणते की मी तुम्हाला हे सारखं बोलणार, जोपर्यंत तुम्ही त्यांना माफ करणार नाही ना तोपर्यंत मी हे सगळं तुम्हाला बोलत राहणार. तेव्हा मोठ्या मनाने त्यांना माफ करून टाका असं ईश्वरी सांगते. तेव्हा अर्णव म्हणतो की हे बघ मिस इंदोर, मला माहिती आहे, पण या सगळ्या गोष्टी आता बाजूला जाऊ देत. मला माहिती आहे मी खूप चुकीचं वागलो आहे तुझ्यासोबत, आय एम सॉरी असं म्हटल्याबरोबर आता ती म्हणत असते की कशासाठी सॉरी? तेव्हा अर्णव म्हणतो की नाही, जेव्हापासून मला तुझ्या आईचं सत्य कळलं होतं तेव्हापासून मी तुझ्यावर खूप आरोप केले होते, नको ते बोललो होतो तुला. इवन तुला घरामध्येही खूप काही सहन करावं लागलं होतं आणि हे सगळं खूप होतं बोलणं, मला माहिती आहे. मी तुझ्यावरती अविश्वास दाखवला होता, तुला खूप काही चुकीचं बोललो होतो, त्यासाठी आय एम व्हेरी सॉरी. आता मला खूप गिल्टी वाटते, पण आता इथून पुढे तू हर्ट होशील किंवा कुठल्याही कारणासाठी मी तुझ्याशी असा वागणार नाही. तुला कोणत्याही प्रकारे दुखावण्याचा मी कधीच प्रयत्न करणार नाही आणि बाकीच्यांमुळे या घरातल्या नात्यांमुळे तर अजिबातच नाही. कधीच मी तुला दुखावणार नाही मिस इंदोर, असं ईश्वरीला तो वचन देतो. आणि त्याच वेळेला ईश्वरी अर्णवला आता मिठी मारते आणि तिला खूप बरं वाटलेलं असतं. फायनली त्यांच्या दोघांमधला दुरावा आता मिटलेला असतो. ईश्वरीने आणि अर्णवने एकमेकांना घट्ट अशी मिठी मारलेली असते आणि फायनली ते दोघांचं नातंही अगदी छान वळणावरती आलेलं असतं. ईश्वरीच्या डोळ्यातून आता पाणी येतं. त्यानंतर आता सगळ्याजणांना आजी आवाज देत असते की काय रे सगळेजण कुठे राहिलात? मी किती वेळ झालं सगळ्यांना आवाज देते, आहात कुठे सगळेजण? आता आजी आवाज दिल्याबरोबर सगळे हळूहळू खाली येतात आणि त्याच वेळेला मग आता आजी म्हणते की चला, सगळ्या जणांसाठी एक खास बेत केला आहे मी. तेव्हा मग मामा बघायला लागतो आणि म्हणतो की हे काय, पाणीपुरी? आई आज पाणीपुरीचं बेत? तेव्हा ती म्हणते की हो, आज पाणीपुरीचा बेत केला आहे. मग लगेच मामा म्हणायला लागतो की मग आज जेवण? तेव्हा आजी म्हणते की आज खास पाणीपुरीचा बेत केला आहे सगळ्यांसाठी, तो पहिले करून घ्या. म्हणजे मी बनवली नाही आहे, पण अनिता ताईकडून बनवून घेतली. आज कित्येक दिवस झाले मी खाल्ली नव्हती आणि तसंही तुम्ही मला बाहेर खाऊ देणार नाही म्हणून घरूनच बनवायला सांगितली. आता सगळेजण एका जागेवर बसतात. आजी म्हणते की चला आता सगळेजण ताव मारून घ्या. त्याबरोबर मामी म्हणते की वा, चला आता मस्तपैकी या पुऱ्यांवरती ताव मारण्याची वेळ आलेली आहे. तेव्हा ईश्वरी बाजूला उभी असते आणि प्रत्येकजण पुऱ्या बनवायला घेत असतं. तेव्हा अंजली म्हणते की आजी अगं नको काळजी करूस, देते हां, तुझ्या नातवाला देते मी बनवून, असं म्हटल्याबरोबर आजी हसायला लागते. आणि मामा म्हणतो की हे काय अर्णव, अरे काय ताव मारायचं ताव असं काय बसलायस तू? आणि हो, ताव हा एकमेकांवर नाही तर पुऱ्यांवरती मारायचा आहे, चला लवकर असं म्हटल्यावरती आता आजी हसायला लागते आणि वल्लरी एक पुरी करून तयार करून लवकरात लवकर खायला घेत असते. त्याच वेळेला मग आता अंजली आकाशकडे बघून हसत असते आणि आकाश ज्या पुऱ्या बनवत असतो त्या अंजलीच्या सगळ्या घेत असतो. अर्णवला मात्र कळत नसतं. अर्णव हे सगळं बघतच बसतो, म्हणजे त्याला ते काही बनवता येत नसतं. ईश्वरी म्हणते की अर्णव सर, ही पुरी आणि मसाला त्याच्यामध्ये टाका ना,
सगळं अगदी व्यवस्थित होऊन जाईल मिक्स. तेव्हा मग अर्णव हे सगळं करत असतो. तेवढ्यातच बाबा आलेले नसतात, ते बाबा पण येतात. तेव्हा मग भाऊजी रमाकांतराव या ना, इथे पुढे या, असा आवाज त्यांना देतात. तेव्हा मग ते येऊन तिथे उभे राहतात, परंतु पुढे काही येत नाही. असे सगळे एकत्र असताना बाबा काही पुढे जाण्याचं धाडस करत नसतात, कारण जर कोण काही पटकन बोललं तर पुन्हा त्यांना वाईट वाटणार. त्यामुळे ते तिथेच गप्प असतात. त्याच वेळेला बाबा जात असताना ईश्वरीला अंजली आवाज देत म्हणते की ईश्वरी, आणि बाबांकडे बोट दाखवते की त्यांना घेऊन ये. तेव्हा मग ईश्वरी जाते आणि म्हणते की बाबा 1 मिनिट, तुम्ही कुठे निघालात, बसा नाही ते, या ना तुम्ही पण खाऊन घ्या. तेव्हा मग बाबा म्हणतात की नको, चालू द्या ना तुमचं. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की नाही बाबा, किती छान झाल्यात माहिती नाही आहे तुम्हाला, पाणीपुरी एकदम बेस्ट झाली आहे, चला तुम्ही खाऊन घ्या. त्यावेळेला लगेचच आता आजी म्हणायला लागते की हो रमाकांतराव, बसा इथे, लवकर बसा. तेव्हा आकाश जातो आणि त्यांच्यासाठी चेअर घेऊन येतो. ईश्वरी बाबांना घेऊन येते. अंजलीच्या सांगण्यावरून का होईना आता ईश्वरीला बरं वाटलेलं असतं की बाबांना अंजलीने थोडा तरी मान दिला. त्यानंतर मग आता बाबा तिथेच पुरी खायला बसतात आणि ईश्वरी म्हणते की बाबा, मी तुमच्यासाठी पुऱ्या तयार करते. तेव्हा असा कॉन्फिडन्स ईश्वरीचा बघून तो तिच्याकडे बघतच राहिलेला असतो, पण तो काही ईश्वरीकडे बघत नसतो आणि बाबांकडे बघत नसतो. त्यामुळे ईश्वरीला जरा वाईट वाटलेलं असतं. तेव्हा आता मामा म्हणतो की वा वा, एक नंबरच बेत झाला आहे. आणि ईश्वरी आता लगेचच बाबांना देखील पुरी बनवून देते आणि दिल्यानंतर ईश्वरी त्यांना म्हणते की बाबा बढिया ना. तेव्हा तो म्हणतो की एकदम एकदम सुंदर बनवली पाणीपुरी सासूबाई, खूपच छान झाली आहे, असं म्हणून आता बाबाही तिचं कौतुक करत असतात. नंतर सगळेजण ताव मारत असतात. आजी त्यांच्याकडे बघत असते. मामा म्हणतो की अगं आई, हा तर बेत ना खूपच छान झाला बरं का, म्हणजे आता आपण ना आपल्या घरात असं सगळं चांगलं वातावरण तयार झालं ना, सगळं छान झालं आहे, मग काय करूया ना, रोज असे वेगवेगळे बेत आपण करत राहूया. आज काय पाणीपुरी, तर उद्या काय पिझ्झा, हे सगळं बर्गर, हे सगळं असं ना रोजच्या रोज आपण चालू ठेवूया. तेव्हा ईश्वरी बघतच राहते आणि हसायला लागते. तेव्हा मग वल्लरी म्हणते की अच्छा हो का, म्हणजे रोज रोज असं खाऊन होऊ दे तुम्हाला डायबिटीज, होऊ दे सगळ्या गोष्टी. तेव्हा तो म्हणतो की ते तर आहेच गं, परंतु राहू दे, मजा येते हे सगळं खायला. तेव्हा मग आता अंजली हसत असते आणि मामा म्हणत असतो की हो, मला तर मजा आली बाबा खाऊन. मामी म्हणते की हे काय, संपलं सगळं, मला तर आणखी खायच्या होत्या. मामा म्हणतो की मला तर वाटते की मी 51 पुऱ्या खाल्ल्या असतील. तेव्हा आजी म्हणते की काय रे हे. तेव्हा मग तो म्हणतो की हो मग काय, पुऱ्या खात असताना आपल्याला समजतच नाही की आपल्या पोटात किती चाललेले आहेत, ते आपण पटापट खात जातो, त्यामुळे काहीच समजत नाही. त्याचबरोबर आता मामा म्हणतो की माझं तर बाबा पोट भरलं. वल्लरी म्हणते की मला ना पोटच भरल्यासारखं वाटत नाही आहे, आता पुऱ्या संपल्या, काय करायचं. मामा शेवटची एक पुरी उचलतो आणि म्हणतो की संपली. तेव्हा आजी म्हणते की वल्लरी म्हणते की माझं तर पोट नाही भरलं आहे, मला आणखी खायचं आहे. तेव्हा आजी म्हणते की हो थांब, मी आणते पुऱ्यांचं पाकिट. तेव्हा ईश्वरी म्हणते की आजी तुम्ही बसा, मी आणते. मग त्याच वेळेला आता लगेचच ईश्वरी तिथून पुऱ्यांचं पाकिट आणण्यासाठी म्हणून जाते आणि सुप्रियाला जरा काळजी वाटत असते. तेव्हा मग ती म्हणते की नाही गं, मला काळजी वाटते तुझी, म्हणजे आम्ही तिथे जर महिनाभर नसू तर तुझी भीती वाटते गं, म्हणजे तू एकटी मुलगी आहेस. तेव्हा ती म्हणते की आई अगं नका काळजी करू, मी राहीन व्यवस्थित, नको घाबरूस तू, आणि तसंही फोन आहेस ना, आपण एकमेकांना फोन करत जायचं, आणखी काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तू का घाबरतेस. आणि मग आई म्हणते की मला माझ्या पोटी एक मुलगी आहे आणि ती म्हणजेच लग्नाला येणारी मुलगी घरात एकटी ठेवून जाणं हे एका आईसाठी खूप कठीण असतं गं बाळा. तेव्हा ती म्हणते की मी आले असते गं, पण इथे क्लाउड किचन आहे, नाही तर मी पण तुमच्यासोबतच आले असते. तेव्हा आता आईला ती समजावते, त्यामुळे सुप्रियाला काहीसं बरं वाटतं आणि सुप्रिया तिला सोडून जायला तयार झालेली असते. त्यानंतर आता ईश्वरी किचनमध्ये आल्याबरोबर तिच्या मागोमाग आकाश येतो आणि म्हणतो की बहिणी एक काम आहे, जरा करशील का. तेव्हा ती विचारते की काय काय कसलं काम. तेव्हा तो म्हणतो की आता घरात सगळं ओके झालं आहे ना, मग प्लीज घरामध्ये माझ्या आणि नम्रताच्या लग्नाचा विषय काढ ना. तेव्हा ती म्हणते की अच्छा, याच्यासाठी तुम्ही इथे माझ्या मागे मागे आलात का. तेव्हा मग ती म्हणते की ठीक आहे, काढन मी विषय, पण मला काय द्याल तुम्ही सांगा. तेव्हा मग तो म्हणतो की तुला जे काही मागशील ते देईन मी, प्रॉमिस, पण हा विषय काढ. तेव्हा मग लगेचच ती म्हणते की हो, म्हणजे आजच सगळं काही नीट झालं आहे, उद्या सगळ्यांचा मूड बघते आणि त्यानंतर मी सगळ्यांसमोर विषय काढते, डोंट वरी. तेव्हा मग तो म्हणतो की हो फायनली थँक्यू. तेव्हा मग ती म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुमच्याकडे काहीच मागितलेलं नाही आहे, पण मी वेळ आली तर तुमच्याकडे ते नक्की मागेन बरं का. तेव्हा तो म्हणतो की हो हो नक्की, आय विल प्रॉमिस,
असं म्हणून तो आता मनातून खूप खुश होत असतो. ईश्वरी दुसऱ्या दिवशी सकाळी विषय काढणार असते. तर आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आईचा फोन ईश्वरीला आलेला असतो आणि आई म्हणते की इशू बाळा, मी आणि बाबा अक्कलकोटला चाललेले आहोत. महिनाभर होईल जवळजवळ, पण आपली नमू घरात आहे एकटीच, त्यामुळे मला जरा तिची काळजी वाटते ग. म्हणजे ती आणि शुभंकर एकटेच असणार आहेत घरामध्ये. तेव्हा ईश्वरीला काळजी वाटते आणि शुभंकर मात्र खूप आनंदामध्ये असतो. आणि बाबा आणि आई निघून गेल्यामुळे जो नमूचा फोटो असतो त्या फोटोकडे तो जाऊन आता मिठी मारून म्हणतो की आता आपला सुखाचा संसार सुरू होणार आहे. नमू, तू माझी आहेस असं म्हणून तो तिला जवळ घेत असतो आणि खूप खुश होत असतो. त्यानंतर ईश्वरी आता म्हणत असते की अर्णव सर, मला काही माहिती नाही आहे. तुम्ही तर माझा हात फ्रॅक्चर होऊन बसला आहे आणि त्यामध्ये तुम्ही हे सगळं असं वागताय. एकतर हाताला लागल्यामुळे मग माझी काहीच कामं करता येत नाही आहे. हे केस पण माझे कसे विस्कटलेत बघा तुमच्यामुळे, फक्त तुमच्यामुळे. तेव्हा आता असं म्हटल्याबरोबर ईश्वरीला अर्णव म्हणतो की मिस इंदोर जरा थांब, आणि तो तिच्या केसांना आता विंचरून देत असतो. आता ईश्वरीचे केस अर्णव व्यवस्थित विंचरून देत असताना ती त्याच्याकडे बघतच बसलेली असते. तर नमो आता फोनवरती बोलत असताना तिच्या गप्पा सुरू असतात आणि शुभंकर बाहेरून तिच्या रूममध्ये बघत असतो. त्याच वेळेला आता शुभंकर बघत असताना मागून सुप्रिया त्याला बघते. सुप्रियाला आता शुभंकरचं मन कळणार का, पाहणं रंजकतेचे ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.